तर चला मंडळी, आज आपण वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स हे कसे ओळखायचे. वॉवेल्स म्हणजे काय? ए, ई, आय, ओ, यू हे काय आहे? वॉवेल्स. आणि कॉन्सोनंट्स कोणते? जे बाकीचे उरलेले असतात त्याला काय म्हणतात? कॉन्सोनंट्स. इंग्रजीमध्ये ए टू झेड हे 26 शब्द असतात. त्यापैकी ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत? वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे काय आले? त्यांचे स्वर. ते त्याच्यापैकी जे इतर असतात ते किती असतात? कॉन्सोनंट्स 21 असतात. तर हे त्याच्यामुळे काय होतं? 2 अक्षरी शब्द वाचण्याच्या आधी ए टू झेड हे तुम्हाला फोनिक साऊंड माहिती पाहिजेत. ते फोनिक साऊंड जर तुम्हाला आले तर तुम्हाला स्पेलिंग वाचणं सोपं जाईल. बेंडिंगची सोपी पद्धत. हाऊ टू बेंड. 2 वेगवेगळे आवाज एकत्र करून एक शब्द बनतो, त्याला बेंडिंग म्हणतात. तर आज मुलांना आपण 2 लेटर वर्ड्स आणि 3 लेटर वर्ड्स कसे वाचायचे ते आपण शिकूया. एला आपण ॲ बोलतो. ॲ, ॲ, ड, ॲड, ॲ, ॲम, ॲ, न, ॲन, ॲ, प, ॲप, ॲ, ट, ॲट, ॲ, ब, ॲब, ॲ, ग, ॲड. तर अशा प्रकारे आपण फोनिक साऊंडने 2 लेटर वर्ड्स वाचले. तर मुलांना 3 लेटर वर्ड्स कसं वाचायचं? क, ॲ, ब. क, ॲ, ब, कॅब. ल, ॲ, ड. ल, ॲ, ड, लॅड. ब, ॲ, ग. ब, ॲ, ग, बॅग. म्हणजे आपण हे मुलांना 3 लेटर वर्ड्स सोपं होण्यासाठी हे क, ॲ, ब आपण हे ॲड, ॲम, ॲन, ॲप, ॲट, ॲब, ॲग हे आपण मुलांना सारखं शिकवल्यावर मुलांना 3 लेटर वर्ड्स वाचण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे मुलांना हे 2 भागामध्ये विभागणी केल्यामुळे मुलांना वाचायला सोपं जातं. ब, ॲ, ग, बॅग. ड, ॲ, म, डॅम. क, ॲ, न, कॅन. क, ॲ, प, कॅप. ब, ॲ, ट, बॅट. तर अशा प्रकारे वाचताना मुलांना शब्दाची 2 फोड करून वाचायला सांगायचं, म्हणजे मुलांना वाचायला सोपं जातं. पुढे ए साऊंडवाले ॲन वर्ड्स. फ, ॲ, न, फॅन. म, ॲ, न, मॅन. व, ॲ, न, वॅन. आता हे ॲप वर्ड्सवाले शब्द आहे. क, ॲ, प, कॅप. म, ॲ, प, मॅप. ट, ॲ, प, टॅप. आता हे ॲट वर्ड्सवाले शब्द आहेत. ब, ॲ, ट, बॅट. क, ॲ, ट, कॅट. ह, ॲ, ट, हॅट. ॲब वर्ड्सवाले शब्द आहेत हे. क, ॲ, ब, कॅब. ड, ॲ, ब, डॅब. ज, ॲ, ब, जॅब. ल, ॲ, ब, लॅब. न, ॲ, ब, नॅब. तर अशा प्रकारे मुलांना वाचायला शिकवायचे. आता हे ॲडवाले शब्द. ब, ॲ, ड, बॅड. ड, ॲ, ड, डॅड.
ल ॲ ड लॅड, म ॲ ड मॅड, स ॲ ड सॅड. आता हे ॲगवाले शब्द. ब ॲ ग बॅग, ग ॲ ग गॅग, र ॲ ग रॅग, ट ॲग टॅग. डायरेक्ट वाचायचं ॲग. व ॲग वॅग. आता हे ॲम वर्ड्सवाले शब्द आहेत. क ॲम कॅम, ड ॲम डॅम, ज ॲम जॅम, र ॲम रॅम, य ॲम यॅम. तर अशाच प्रकारे मुलांकडनं हे वर्ड्स वाचून घ्यायचे आणि मुलांना नंतर वाचता आल्यावर मुलांना स्पेलिंग आणि पिक्चर जॉईन करायला सांगायचे. त्याच्यामुळे मुलं काय करतात, स्पेलिंग वाचून पिक्चर जॉईन करायला शिकतात. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.